आई मी काय म्हणून राहिलो होतो. हां, बोल ना रे. काकूचं अन् तुझं काही झालं का? काही बोलचाल, काही भांडण गिंडण काही झालं का? काय नाही रे, याला कसं काय माहीत झालं? याला कोण सांगितलं? तुला कोण सांगितलं रे? जाऊ दे सोड, कोण सांगितलं काय सांगितलं. फक्त मला एवढं सांग, काकूचं अन् तुझं भांडण झालं का? कायच्या बाऱ्यात झालं, काय झालं? तू मला सांगितलं नाही. काऊन नाही सांगितलं तू? काय बोलली काकू तुले? पण सांग, तुला सांगितलं कोण? कोणी सांगो, खरी गोष्ट आहे का सांग फक्त. मला फक्त तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे. काकूचं अन् तुझं भांडण झालं का? अरे बापा, तू काय लोकांच्या गोष्टीवर ध्यान देतं रे? लोकायले काय मजा आहे? याची गोष्ट त्याच्याजवळ, त्याची गोष्ट याच्याजवळ. म्हणजे झालं तुमचं भांडण आहे ना? नाही रे, भांडण नाही झालं. कोण म्हणते भांडण झालं? भांडण नाही झालं. अशीच बोलचाल झाली. बोलचाल नाही होत का? भांडण नाही झालं ना? नाही रे बापा, भांडण नाही झालं. अशीच आमची बोलचाल झाली. आणि काकू काय मासून भांडण करी? तेच तर म्हटलं मी ना. जर भांडण गिंडण काही झालं असतं तर मला प्रियंकाने सांगितलं असतं, तू सांगितलं असतं. लोकांच्या गोष्टीवर काही ध्यान नको देत जाऊ. लोकांचं कामच आहे घरातनी भांडणं लावणं. काही कोणाचं ऐकत नको जाऊ. रंजना का दुसरी आहे का आपली? ती काकू आहे ते. काही लोकांच्या बोलण्यावर लक्ष नको देत जाऊ. लोकांच्या बोलण्यात नको देत जाऊ. हो नाही म्हणून असतं तुला विचारलं मी. बरं केलं, विचारून घेतलं मला. काही भांडण गिंडण नाही झालं रे, अशीच बोलचाल झाली आमच्या दोघीची. लोकायला काय बापा, राईचा पहाड करतात लोक. फक्त लोकाईले उलशी गोष्ट पाहिजे, बस चालू होऊन जाते लोकांचं. असं झालं तसं झालं, याच्या घरात काय चालू आहे, त्याच्या घरात काय चालू आहे. लोकाईले काही दुसरे कामधंदेच नाही आहे. लोकांच्या गोष्टीवर लक्ष नको देऊ तू. आज संध्याकाळी आबाला दवाखान्यात घेऊन जाय. बरं आहे. लोकांच्या गोष्टीवर काही ध्यान नको देत जाऊ. लोक घरातनी भांडण लावायचं काम करतात. नाही आई, म्हणून तर तुला विचारलं मी ना. म्हटलं गोष्ट क्लिअर करून घेतो आईपासून. काही भांडणं गिंडण नाही झाले, अशीच बोलचाल झाली आमची. कोणत्या देराण्याच्या ठाण्यामध्ये बोलचाल नाही होत. काही भांडण नाही झालं. बरं ठीक आहे, येतो मग मी. तू कुठं चालला आता? पाहतो ना गावातला दवाखाना उघडला का तर. बरं ठीक आहे. लोकाईले ना बाई काही कामधंदेच नाही आहे. याच्या घरात काय चालू आहे, त्याच्या घरात काय चालू आहे, कोणाचं भांडण झालं, कोणाचं काय झालं, बस ह्याच गोष्टी. जाऊ दे नाही बाई, लोकांच्या गोष्टीवर ध्यान दिलं तर जीणं मुश्किल होते माणसाचं. काही लक्ष द्यायला नाही परत कोणाच्या इकडे. अरे हॅलो मित्रांनो, आले का तुम्ही? आज गुरुपौर्णिमा आहे म्हटलं. गुरुपौर्णिमा निमित्त माझ्या सर्व लाडक्या भाऊ बहिणींना हार्दिक शुभेच्छा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या सर्व विवर्स लोकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाई शांता. अरे बाबा, तुम्ही काले उठले? झोपून राहा ना. कसा आहे आता? पाय चांगला आहे तुमचा? हो मा, आता चांगला आहे मा पाय. अरे तुम्ही उठले कायले? आराम करा जरा. भऱ्यानं तुम्हाला सूरज घेऊन जाते मग दवाखान्यात. आराम करा थोडा. नाही बाई, आता पाय चांगला आहे माया. दवाखान्यात काय जायची गरज आहे? दवाखान्यात नाही जात मी. शेक साक केला की मग अजून चांगलं वाटेल. बाबा येऊन जा एक बार दवाखान्यातून. घेऊन जाते सूरज तुम्हाला. नाही ना बाई, आता चांगलं वाटत आहे मले. काही एवढं काही दुखू नाही राहिलं. पाय ना, चालू फिरू राहिलो मी तर. नाही, येऊन जा तुम्ही एक बार दवाखान्यातून. डॉक्टर देईन ना काही दवाई गिवाई. फालतूचे पैसे जातात बा दवाखान्यात नाही. नाही बाबा, दवाखान्यात जाणं जरुरी आहे. जीवाच्या वर आहे का पैसा? जाऊन येऊन जा तुम्ही एक बार. पैशाची काळजी काही करत नका जाऊ तुम्ही. बरं बाप्पा, कुठं आहे तो मग सूरज? तो गेला दवाखाना उघडा आहे का पाहायला गेला गावातला. बरं ठीक आहे. जाऊन आराम करा तुम्ही. बरं बाप्पा. बाई प्रियंका, ए प्रियंका, आवाज नाही देत बाप्पा पोरगी. पाय तो काय करू राहिली तर. आई, मी काय म्हणून राहिलो होतो. आपल्या वावरात निंदाले बाया सांगायचं आहे म्हटलं. मी बाबाला सांगितलं होतं आपल्या वावरात निंदन करावं लागते म्हटलं. बाबा गावातल्या बाया सांगून देसान म्हटलं. बाबानं काही सांगितलंच नाही. आठवण नशे राहिली ते बापाले. बाबाले आजकाल काही साठवून नाही राहू राहिलं. त्या दिवशी मी बाबाला सांगितलं होतं बँकेत जासान म्हटलं. बाबानं तेही नाही केलं, तेही विसरून गेले. बाबाला सांगितलं होतं वावरात निंदाचं आहे तर बाया सांगून देसान, तेही नाही सांगितलं बाबानं, तेही विसरून गेले. आता वय हुरालं ना त्या बापाचं, काही आठवण नाही राहत. तसं बी त्या बाबाचं आता काम करायचं वय आहे का? केलेलं कष्ट त्या बाबानं आतापर्यंत. आता होत नाही, आठवण नाही राहत त्या बापाले. मी तर म्हटलं हाय पोरं करतील, तुम्ही कायले जाता वावरात नाही, तुम्ही काय करता वावराचं. तरी तुम्ही बाबा म्हणतात घरात करमत नाही मला, वावरात गमते. हो ते बी आहे म्हणा आई. जाऊ दे, मी सांगून देईन गावातनी बाया. ठीक आहे, सांगून देशील मग आपल्या वावरात निंदासाठी बाया. बरं ठीक आहे. का बाई, तू शांत काकूसून काही भांडण गिंडण झालं का काय? कोण सांगितलं रे बापा तुले? काही नाही, मी रमेशच्या घरी गेलो होतो ना, तर रमेशची बायको रमेशला सांगत होती, तुम्ही नाही ऐकलं. काय झालं शांत काकूचं तुझं? नाही रे बापा, शांता काकूचं माझ्या भांडण नाही आहे. त्या रंजनाचं शांता काकूचं भांडण आहे. त्या दोघी देराण्याच्या ठाण्याचे मारे भांडणं झाले म्हटलं. शांत काकून भांडण केलं? नाही रे, शांता काकूची काही गलती नव्हती. पुरी गलती त्या रंजनाची होती म्हटलं. रंजनानं तर माय आणि शांताबाईचे भांडण लावून दिलं होतं. ते तर मी समजदार आहो म्हणून मी समजदारीपणा घेतला. आणि शांताबाई संग जास्त काही भांडण नाही केलं म्हटलं. मी ना समजूतदारपणा घेतला. मी समजदार आहो म्हणून. नाही तर माया बी चांगलंच भांडण झालं असतं शांताबाईसोबत. हे असे लावलं गाया करायचे कामं करतात म्हटलं गावातल्या बाया. रंजनानं माय कान भरून दिले होते
शांताबाईच्या खिलाफमध्ये, म्हणजे की मी ना केलं पाहिजे तिच्यासोबत चांगलं भांडण, पण मला आहे ना दिमाग माझ्या स्वतःचा. मग तू भांडण नाही केलं नाही? नाही बाप्पा, काही एवढं काही भांडण नाही केलं मी ना. झाली म्हणा थोडीशी, 2-2 गोष्टी झाल्या आमच्या थोड्या थोड्या, पण मी ना जास्त भांडण नाही केलं बाप्पा. मला दिमाग आहे ना, तुला माहिती आहे ना, तू नाही किती समजदार आहे तर. हो आई, ते तर आहे. तुला समजदार आहे बाप्पा, म्हणून तर तुझी हर गोष्ट मी ऐकतो. अरे बाप्पा, पुऱ्या गावात नाही माझ्या एवढी समजदार बाई कोणी भेटीन नाही म्हटलं तुले. लय समजदार आहो मी हाव तर तुमच्या बायका टिकू राहिल्या म्हटलं, नाही तर तुमच्या बायका का टिकणाऱ्या होत्या का? ते सासूच्या हाताखाली मी हाव तर टिकून गुरेल तेले. मी समजदार हो ना. काय करा बापा, स्वतःची तारीफ स्वतः करणं चांगली नाही वाटत, पण हाय ते हाय, नाही का? हो आई, खरं लय समजदार आहेस तू. आता विशाखा असं चांगली राहते. तशीच राहते, चालून घ्या लागते बापा. आता समोरचा व्यक्ती समजूतदार नाही आहे, पण आपण तर समजदार आहो ना, आपल्याला समजदारी घ्यास लागते. खरं आई, लय चांगली आहेस तू. ते तो विशाखा आनंदी मोहिनीचं नशीब आहे की तू यासारखी सासू भेटली त्याईले. मग नाही तर काय बाप्पा, नाही तर त्या टिकणाऱ्या होत्या का तिघीच्या तिघी? मी आहो तर टिकून गुरेल तेले. हो आई. बाप्पा, आज ताईचं मूड चांगलं दिसू राहिलं मला. अरे बाप्पा जगदीश, ये बस इथं, आम्ही बोलूच राहिलो होतो, बस ना तू बी. नाही आई, मला थोडं काम आहे बाहेर, नंतर येऊन बसतो. बाप्पा कुठं चालला तू? काही नाही आई, थोडंसं सामान आणायला चाललो. काय आणायला चालला रे बाप्पा? नाही आई, माझं सामान नाही आहे, आनंदीचं आहे. आनंदीले थोडंसं सामान पाहिजे, तेच आणायला चाललो. बाप्पा बाप्पा, हा पोरगा तर नीरा बायकोच्या कानाखालचा आहे म्हटलं, नीरा बायकोच्या कानाखालचा आहे. बायकोनं जे म्हटलं ते आणून देते. बायकोनं म्हटलं हे पाहिजे तर दिलं आणून. बायकोनं म्हटलं की इकडे फिरायला जायचं आहे तर जाते घेऊन. नीरा बायकोच्या कानाखालचा आहे म्हटलं हा. नंतर जाशील बस ना थोडा वेळ, बोल आमच्यासोबत, चांगलं वाटते आम्हाला तेवढंच. अरे आई, मोसम पाहिलं कसं आहे, तर पाणी गिनी आलं तर माझं जाणं राहून जाईल. तिकून आल्यावर बोलू ना आपण. जाय बाप्पा जाय, बायकोचं काम जास्त अर्जंट आहे, जाय. माझ्यापेक्षा अर्जंट आहे बायकोचं काम, जाय पलटीचं काम आहे. मी काय मी तशीच बोलतो, मला तर वाट पाहायची आदतच आहे. जाय बाप्पा जाय, लय अर्जंट काम आहे त्या बायकोचं. काय आई, आता रागला तुला? नाही बाप्पा, मला कायचा राग येते, मला नाही आला राग. जाय पहिले आपल्या बायकोचं काम कर, नाही तर बोलीन ते तुले. हाय का कोणी घरी? अरे रामलाल काका, या ना, या आई, रामलाल काका आले. बाप्पा रामलाल भाऊ, या रामलाल भाऊ या. हो वहिनी. बाप्पा रामलाल भाऊ, कसं काय येणं केलं? वहिनी, तुमच्यासोबत एक काम आहे. माझ्यासोबत काय काम आहे? अक्षय अंदर ये, इकडे पोरा. काय अक्षय आला? मला सांगितलं नाही ते ना येणार आहे म्हणून. काका, अक्षय आला का? हो बाहेर आहे, तू बोलवा ना तो अंदर. ए रे. अक्षय कासाठी आला? काम काय आहे रामलाल भाऊ? थांबा ना वहिनी. येणार आहे, तिथं का उभा आहेस तू? अक्षय कसं काय आला? बाबा इथं काय घेऊन आले तुम्ही मला? नाही तुला मा गोष्ट देखील नाही आहे ना. वच्छला वहिनी सांगेन तर तुला देखील होईल ना. मी खोटा बोलतो, पण वच्छला वहिनी थोडं ना खोटी बोलीन. वच्छला वहिनीलाच विचारून घेऊन आपण. वहिनीला सर माहित आहे, त्या मायनं वहिनीच्या वस्तू तुला केल्या होत्या तुझ्या मोठ्या आईच्या. तर वच्छला वहिनीलाच विचारून घे ना. बाबा एवढं काय तमाशा दाखवू राहिले? नाही तमाशाची गोष्ट नाही आहे. तुला मा गोष्ट विश्वास नाही आहे ना. जाऊ द्या ना, घरातली गोष्ट घरात नाही राहू द्या ना. जेव्हा 4 चौघातली गोष्ट निघते तेव्हा घरातली गोष्ट घरात नसते राहत. काय झालं रे अक्षय, तुला सांगितलं नाही तू येणार असले का? पा जगदीश बी आहे इथं, असू दे ना. आज सही काही तर होऊनच राहील. खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं तुम्ही करूनच राहणार. रामलाल भाऊ झालं काय? वहिनी बोला ना भाऊ. बाप्पा अक्षय भाऊजी कसे काय आले? रामलाल मामाजी बी आले. रामलाल काय झालं सांग. वहिनी, तुम्ही या पोराला एक बार सांगा बरं, याच्या मायनं काय काय म्हटलं तुमच्याजवळ. शांता वहिनीची गलती होती का रंजनाची गलती होती? सांगा या पोराले. भाऊ आता तुमच्या घरातल्या मनात मी काय बोलू बाप्पा? कोणाचा आवाज येऊ राहिला? कोण आला आपल्या घरी? बाप्पा अक्षय भाऊजी, रामलाल मामाजी, ताई, हे लोक काऊन आले? काय झालं? मलाही माहित नाही बाई, मी बी सध्या आली. वहिनी सांगा तुम्ही, सांगा बरं. रंजनाची असली सांगायले. या पोराले मा गोष्टीवर यकीन नाही आहे. रंजनानं जे केलं ते सांगायले रंजनाची असली. मी काय बोलू बाप्पा तुमच्या घरातल्या मुला? तुम्ही किती झालं ते एकाचे काय बाप्पा? काय बोलू मी तुमच्या घरात? मी काही बोलू नका, जे खरं आहे ते सांगा फक्त बस. आई काय झालं, काय आहे ते खरं सांगून दे ना. फसवलं बाई मला. मी काय बोलू आता? काकू, जे असलियत आहे ते सांगून द्या मला. माझ्या आईची गलती आहे का शांता मोठी आईची गलती आहे? वहिनी खरं सांगा. मी तर सांगितलं यायला खरं, पण याला मा बोलण्यावर यकीन नाही आहे. तुम्हीच सांगा आता. काकू मला खरं ऐकायचं आहे. गलती तर तुझ्या माईची आहे रे बा. रंजनाचीच गलती आहे, शांताबाईची काही गलती नाही आहे. शांताबाईनं तरी बी जास्त भांडण नाही केलं. तसं पाहिलं तर त्या माईला दुःख नाही व्हायला पाहिजे, शांताबाईला जास्त दुःख व्हायला पाहिजे. आणि शांताबाईला दुःख झालं बी. शांताबाईनं खूप भरोसा केला होता रंजनावर. तिला वाटत होतं ही माई देराणी नाही आहे, ही माई छोटी बहीण आहे. पण तुझ्या माईनं काय केलं? शांताबाईचा भरोसा तोडला
आजवळ तुझ्या मायनं शांताबाईच्या किती चुगल्या केल्या. शांताबाईचे माय भांडणं लावले. मीनं शांताबाईसोबत भांडण केलं पाहिजे असं वाटत होतं तुझ्या मायले. रंजनानं माझजवळच नाही तर गावातल्या बायाजवळ बी शांताबाईच्या लय चुगल्या केल्या. आयन शांताबाईचं चांगलं भांडण लावलं होतं म्हटलं रंजनानं. म्हणजे शांता मोठ्यानं चुगल्या नाही केल्या माझ्या आईच्या? नाही शांताबाईनं रंजनाच्या चुगल्या नाही केल्या, बल्कि रंजनानं शांताबाईच्या चुगल्या केल्या आणि भांडणं लावले. काय काकू तुम्ही खरं बोलू राहिल्या? मी काय खोटं बोलू बाप्पा, मला काय भेटेन खोटं बोलून? शांताबाईसोबत बी माझी दुश्मनी नाही आहे, रंजनासोबत बी माझी दुश्मनी नाही आहे. माझ्यासाठी दोघी सारखे आहेत. जे खरं आहे ते सांगू राहिली बाप्पा मी तुले, आणि ते बी तू मला विचारू राहिला म्हणून. रंजना आत्याची असलियत ऐकासाठी आलेले आहेत भाऊजी इथं. आता माय बाई वहिनी काय झालं? काय मॅटर आहे? भाऊजी तुम्हाला काही माहित नाही, लंबी स्टोरी आहे, नंतर सांगेन तुम्हाला. रंजना काकूचं शांता काकूचं नाहीचं काय मॅटर झालं? म्हणून ते रमेशची बायको म्हणे भांडणं झाले. हे तेच भांडण आहेत वाटते. मी सांगेन जगदीशजी तुम्हाला, फक्त आता ऐकून घ्या. शांताबाईनं तुझ्या मायसंग भांडण नाही केलं, तुझ्या मायनं बल्कि शांताबाई संग भांडण केलं. शांताबाईला गलत नको समजू तू, याच्या शांताबाईची काहीच गलती नाही आहे, पुरी गलती रंजनाची आहे. काय काकू तुम्ही खरं बोलू राहिल्या का? बरं का मी खोटी काले बोलीन? खोटं बोलून मला काय भेटणार आहे? आता एकीन झाला तुले मा गोष्टीवर? मी तुले समजून सांगू राहिलो होतो अक्षय, तेव्हा तू मा गोष्टीवर एकीन नव्हता करू राहिला. आता झालं तुला एकीन? म्हणजे माझी आई माझ्यासोबत खोटी बोलली. अक्षय मला माहित नाही तू आई तुला काय बोलली, काय सांगितलं, काय नाही सांगितलं, मला काही माहित नाही. जे खरं आहे, जे मला माहित आहे, जे माझ्या डोळ्यासमोर झालं, जे मावर बितली ते मी तुला सांगू राहिली. रंजनानं तुला काय सांगितलं ते मला काही माहित नाही. आईनं माझ्यासोबत खोटं नव्हतं बोलायला पाहिजे. परत झालं मला मधातनी बाबा भेटले नाही, तर मग मी फालतू शांता मोठ्याच्या इथं घरी गेलो असतो आणि त्याला बोललो असतो. त्याची गलती नसताना अजून काही ऐकायचं आहे? अजून नाही तुला एखादा घरी? नाही बाबा आता कुठं नका नेऊ. समजलं कोणाची गलती आहे, समजलं मला. मीच गलत होतो, मी आईच्या गोष्टीमध्ये आलो होतो. तू आता किती मोठी गलती करू राहिला होता. फालतू शांता वहिनीले बोलायला चालला होता तू. हो बाबा लय मोठी गलती करण्यापासून वाचवलं तुम्ही ना मला. बाप्पा शांताताईच्या घरी चालला होता का हा? हो वहिनी. काले चालला होता रे बाप्पा, तुझ्या मोठ्या आईची काही गलती नाही आहे, गलती रंजनाची आहे. तू ही मोठी माय तर तुला प्रेम करते रे, तुझ्या बऱ्यात तर हमेशा चांगला विचार करते ते. तसं तिच्या पोराले सूरजले समजते तसंच तुला समजते. पण मी नाही समजलं ना. नाही रे गलतफहमी झाली होती तुले, तर तुझी गलतफहमी दूर झाली ना. हो काकू आता मी गलतफहमी दूर झाली. काय बाप्पा एवढा मोठा पोरगा रडू राहिला, रडू नको. जगदीश सांभाळलेले. होय अक्षय रडू नको, समजदारीने काम घे. कसा तुला समजदार आहेस तू? कायचा समजदार आहो मी? काही समजदार नाही आहो मी ना मोठ्या आईले किती गलत समजलं. भाऊजी जाऊ द्या, स्वतःला दोष नका समजू, होत असते कधी कधी गलतफहमी. आता तुमची गलतफहमी दूर झाली ना. हो वहिनी. बसा तुम्ही, छान असता आणि तुम्ही. नाही बहिणी असू द्या, काही चहा नाश्ता नाही पाहिजे, आम्ही चाललो घरी. बाबा चला घरी. अक्षय तुझ्या मायले बी काही बोलशील नको तू, झालं ते झालं. तू काही या भांडणाच्या मधात पडू नको. हो भाऊजी तुम्ही काही भांडणाच्या मधात पडू नका. त्या देराण्या जेठाण्या आहेत ते पाहून घेतील त्याचं भांडण, तुम्ही बोलू नका काही म्हणत नाही. हो तू लहान आहेस, लहान सरकार आहे, काही बोलू नको. त्या दोघी देराण्या जेठाण्या आहेत ते त्याचं पायत बसतील. भाऊजी तुम्ही काही बोलू नका. नाही बा मी तर काही बोललोच नाही. म्या म्हटलं बायाचे भांडण आहे, बाया पायत बसतील. येत नाही या पोराचे काय कान भरले काय नाही. त्याच्या माईनं पोरगल डायरेक्ट भांडणाला उठलं होतं. काय सांगितलं काय जुनं या रंजनानं. मी समजून सांगू राहिलो तो मा गोष्टीवर बेकीन नाही करू राहिला, म्हणून मी तुमच्या घरी घेऊन आलो त्याला. म्या म्हटलं चल आज दूधच्या दूध पाणीच्या पाणी करून राहू आपण. अक्षयची शांताबाईनीबद्दलची जे बी गलतफहमी होती ते दूर करायसाठी मी तुमच्याजवळ घेऊन आलो त्याला. नाही भाऊजी चांगलं केलं तुम्ही ना. अक्षय समजलं तुला कोणाची गलती आणि कोणाची नाही. तर आता त्या मायले बी काही बोलू नको तू. काकू मी आईले काही बोलणार तर नाही, पण मी हे जरूर विचारणार आई माझ्यासोबत खोटी काऊन बोलली हे तर विचारणारच मी. सांग रे बाप्पा जगदीश, त्या मित्राला समजव. अक्षय शांत दिमागानं काम घे. कोणाला बोलून काही म्हणून फायदा नाही आहे. काकूसोबत रागात नको बोलू. काकूसोबत शांततेनं बसून गोष्ट कर. काकूला बी समजून सांग. तूच रागात राहशील तर काकूला काय समजून सांगशील? तुला राग आलेला आहे मान्य करतो मी, पण तू या रागाला कंट्रोल कर आणि हे जे भांडण झालेलं आहे हे भांडण खतम करायचा प्रयत्न कर, शांत करायचा प्रयत्न कर. हे भांडण काकूले समजून सांग तू. काकूले तू समजून सांगू शकतो. पण आई माझ्यासोबत खोटी काऊन बोलली? आता बोलली अशी जाऊ दे, माफ करून दे. नाही विचारणार तसंच मी आईले. विचार पण चांगल्यानं विचार, रागानं नाही. बरं घरी जा तुम्ही. बाप्पा हा पोरगा तर राग गेला. भाऊजी त्याच्या मागं जा. जगदीश तू काय करू इथं उभा राहून? तुझ्या मित्र आहे ना तो, जाय त्याच्यासोबत. राग गेलेला आहे तो. त्या बायकोचं सामान आणायला नंतर जाशील. आता पहिली कसं नाही जगदीशजीनं सामान घ्यायला बाहेर चालले होते म्हणून. जगदीशजीनं सांगितलं असं. जा हा लवकर दोघं. जगदीशजी जा लवकर. मामाजी जा तुम्ही बी. होय जातो काका चला हो चाल जगदीश. आता माय बाई काय होईन काय माहित बाप्पा. रंजनाला काय चुगल्या करायची गरज आहे. लागले ना घरात नाही भांडणं. तुम्ही काय उभे आहो, तुम्ही जा ना. हो